कसा काय मंडळी, बरा ना? तर चला, आज खूप दिवसांनी काकी आज आपल्या ब्लॉग मध्ये येतली या. काकी कायच बरा नव्हता ना, म्हणून मला आराम केलाय ना. आता काय करता ती विचारूया. काकी हो बा, आज काय बेत? काय बाय केळीचं बॉन्ड काढलंय, त्याची भाजी नीट करतोय आणि हा बघ केळीच्या बॉन्डाची भाजी करतोय. हे पाकळं काढायची आणि ते त्याच्यातले ना हे आतमधले दात काढायचे. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतोय काय करतात. हे बघ, हा, दात असतात, एक दात असतात, तो काढायचो. हो बघा, हा दात काढायचो हा आणि टाकायचो काढून आणि मग ती कापायची, उकडायची आणि मग ती पिळून वगैरे डाळ खोबरा बिबरा घालून फोडण्यात द्यायची. हा, आणि मग ती खायची. मस्त होता भाजी. ही भाजी माझी आवडती भाजी आहे. मस्त लागते, एकदम मस्त. होय, आपली भावकी आता गणपती येतात ना, बाप्पा येतलो, मग आता कलर काढतात. हे बघा, कलर काम चालू आ. पेंटर दाखव, पेंटर फिरव. मी हे आपले भावकी जरा व्हायच लाजता. रात्री साफ करून ठेवलंय आणि सकाळी आता उकडलंय आणि ही अशी पिळू कोई पाणी काढून टाकू गया असा. आणि त्याच्यात खोबरा, मसालो, मीठ करताना दाखव. डाळ जराशी टाकायची चण्याची, उकडून टाकायची. हा, आणि फोडणी देऊन परतू गई गो. हा हा, बघा, होय, आमच्याकडे बाप्पा येण्याची आगमनाची तयारी चालू आहे. हा, मंडपी सजवतो. भावकी कामाक लागली मस्त. मीठ टाकलंय आणि आता ह्यो मसालो टाकतोय. हा, आता जरा हळद टाकतोय आणि ही अशी लसूण ठेसून टाकायची याच्यात. मोहरी जरा राय टाकायची. परत एकदा सांग बघूया काय काय टाकलंस त्याच्यात. हे बघ, ही भाजी उकडलंय. उकडलंय, पिळून टाकलंय, त्याच्यात मीठ मसालो टाकलंय, खोबरा टाकलंय आणि फोडणे करता जरा राय दिलं, लसणीची फोडणी दिलोय. हा, आणि अशी परतायची. पाणी अजिबात टाकायचं नाही. वाफेवर शिजवायची, वाफेवर परतायची. अशी करून परतून ती घ्यायची आणि खायची. तेव्हा मंडळी भाजी खाव केळीच्या बोंडाची.